झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत। रोकठोकमध्ये राजकारण्यांनो सावधान। आपण चर्चा करतोय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आपली ही चर्चा सुरू आहे। विश्वंभर चौधरी मी आपल्याकडे येतो। डॉक्टर विश्वंभर चौधरी, ब्रेकला जाण्यापूर्वी भरतकुमार राऊत सर ज्या पद्धतीने म्हणाले की आधी आपली न्यायव्यवस्था सुधारली पाहिजे आणि मग हे सगळं आपण अंमलात आणायला हवं, नाहीतर मग अन्याय होईल, काय म्हणाल आपण यावर? नाही, मला ते मान्यच आहे, अगदी 100% मान्य आहे की देशात कोणावरही अन्याय होऊ नये। पण मग राजकीय व्यवस्थेने याचा आजपर्यंत काय विचार केला हो? आजपर्यंत सामान्य माणसासाठी जे कायदे आले त्याच्यात कधी शिवसेना म्हणली का की आधी लोकांना हे होऊ द्या, न्यायालयीन प्रक्रिया, मग हा कायदा आणा? आता तुमची वेळ आली म्हणून हे तुम्हाला बोलायला सुचतंय की आधी काय ते बघा मग आमच्यावर कायदा आणा। तर ही दुटप्पी भूमिका नाही का? सामान्य लोकांना किती त्रास होतो न्यायव्यवस्थेचा? त्या न्यायव्यवस्थेला कधी तुम्ही जलद केलं का? तुमच्या हातात होतं तेव्हाही, म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा सत्ता होती युतीची, तेव्हाही काही त्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाही। एनडीएच्या सरकारमध्ये पार्टिसिपेटरी होतात तुम्ही, तेव्हाही न्यायदान जलद गती व्हावं यासाठी सरकारांनी काही केलं नाही। तेव्हा आज जे वाटतंय की अन्याय होऊ नये ते आमच्यावर अन्याय होऊ नये, हे त्याला कंसात आमच्यावर अन्याय होऊ नये, लोकांचा विषय नाहीये तो, असं मला वाटतं। भरतकुमारजींची मी क्षमा मागतो, मी खरं म्हणजे फार रोखठोक स्पष्ट बोलतोय या मुद्द्यावर, परंतु हा मुद्दा मला असा वाटतं की त्यांना एवढंच म्हणायचं की आमच्यावर अन्याय राजकीय व्यवस्थेवर नको, बाकी चालेल लोकांवर झाला तर। दुसरी गोष्ट जे गायकवाड साहेब म्हणाले की त्यांनी एक भीती व्यक्त केली की खोटे आरोप लावले तर काय, मला वाटतं कायदा फार स्पष्ट आहे, कोणालाही लगेच कंप्लेंट झाली की प्रतिनिधित्व जात नाहीये, कन्व्हिक्शन म्हणलेलं आहे त्याच्यात। आता राऊत साहेब म्हणाले ते बरोबर आहे अगदी, कन्व्हिक्शन झाल्याशिवाय ते होत नाही। प्रथमदर्शनी पुरावा एवढ्यावरून काही लगेच FIR दाखल झाला की लगेच खासदारकी जाते, आमदारकी जाते असं घाबरायचं काही कारण नाही। हां, एकदा सबस्टॅन्शिएट झाल्यावर, कन्व्हिक्शन झाल्यावर मग मात्र ते होईल। तर मला त्यांना साधं म्हणायचं आहे की आता त्यांचं तर राज्य इतके दिवस आहे खरं म्हणजे, आणि 4835 एकूण लोकप्रतिनिधींपैकी 1448 हे खरं म्हणजे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे, तर त्यांच्या पक्षातले किती ते त्यांनी मोजावं, मला काही त्याच्यावर त्यांना एम्बॅरस करायचं नाही। परंतु मला असं म्हणायचं की एक साधा तलाठी त्यांनी जर करप्शन केलं, त्याच्यावर कुठलाही आरोप आला तर त्याला पहिलं तुम्ही काय करता हो? तुम्ही त्याला पहिल्यांदा सस्पेंड करता, त्याला तुम्ही घरी बसवता आणि मग त्याची चौकशी करता। आणि मग काय राजनेते काय विशेष प्रिव्हिलेज आहे का? काही राजकारणी म्हणजे काय कोणी राजे सरदार महाराज थोडेच आहेत की घटनेने त्यांना वेगळं ट्रीटमेंट द्यावी म्हणून? अशी वेगळी ट्रीटमेंट घटनेच्या मध्ये देता येणार नाही कोणाला की तलाठी सापडला की निलंबित करा, त्याला कामावून काढून टाका। पण आम्हाला मात्र वर्षानुवर्ष संपल्यानंतर 5-10 वर्षांनी अटकेत गेलेले आहेत। तर या परिस्थितीचं खरं म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनी खंत वाटायला पाहिजे। आणि ते म्हणतात की न्यायव्यवस्थेने चांगलं केलं, आपण तुमच्या सरकारांच्या काळात काय केलं? मी आता आसिम सरोदेंच्या ते मुद्दा मला तो बोलतच होते, मीच तो म्हणतो की कायदा युजलेस असं तुम्ही म्हणता ना, मग हा बदलण्यासाठी तुमचं 47 पासून राज्य आहे, 5 वर्ष जर विरोधी पक्षांचे सोडले मधले तर 6 वर्ष, तर मग तुम्ही या काळात काय केलं? म्हणजे आता झाल्यावर म्हणायचं की नाही योग्य केलं, पण तुम्ही का करत नाही? आणि तुम्ही करत नाही म्हणून खरं म्हणजे ही सुप्रीम कोर्टाने राजकीय व्यवस्थेला मारलेली सणसणीत चपराक आहे, हा आपण पहिला आशय समजून घेतला पाहिजे। निश्चित आपल्याकडे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे आपण भरतकुमार राऊतांकडे जाऊ शकत नाही आहोत। काही क्षणात आपला त्यांच्याशी संपर्क होईल, पण मी बडोद्याच्या स्टुडिओमध्ये जाईल। सत्यजित सिंग गायकवाड आपल्याबरोबर आहेत। गायकवाड सर, राजकीय व्यवस्थेला न्यायव्यवस्थेनं मारलेली सणसणीत चपराक आहे असं म्हणतायत विश्वंभर चौधरी, आणि राजकारणी कुणी वेगळे नव्हे, घटनेत सगळे समान आहेत, वेगळी ट्रीटमेंट अशी द्यायची काय गरज आहे? हाही सवाल रोकडा आहे तितकाच परखडे, काय उत्तर द्यायलाच? एबॉलिश करायला पाहिजे। आम्ही सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व म्हणून लोकसभेला किंवा विधानसभेला जातो आणि कॉमन मॅनला जी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे तशीच आम्हाला मिळाली पाहिजे। आम्हाला प्रिव्हिलेजेस जे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह मधून मिळतात ती गोष्ट वेगळी आहे, पण वी शुड नॉट बी, आम्हाला कोणालाही असं कुठलीही इम्युनिटी का प्रोटेक्शन नाही पाहिजे की आम्ही गुन्हा केल्यानंतर आम्हाला त्या गुन्ह्यातनं बाहेर निघायला पाहिजे। पण आज एक सामान्य व्यवस्था मी सांगतो, एक सिंपल उदाहरण आपल्याला देतो की पाणी मिळत नाही सामान्य जनतेला आणि म्युनिसिपल कमिशनरच्या घरी नळातनं पाणी धो वाहतंय, तिथं जाऊन लोकांनी न्हाले, त्यांच्यावर 326 102B चे कायदे कलम लावण्यात आले आणि त्यांना सेंट्रल जेलमध्ये टाकण्यात आले आणि नंतर त्यांना 10 दिवस सोडण्यात नाही आले का? तर डोल आणि टमरेल आम्हाला मिळत नाही म्हणून। जर अशी प्रतिनिधित्व जे खालचे पोलीस डिपार्टमेंट किंवा ज्या पार्टीची सत्ता आहे ती जर असा कायद्याचा दुरुपयोग करून नेत्यांना का जनप्रतिनिधींना हैराण करणार असेल तर ह्याच्यावर हे जे एक्सपर्ट बोलतायत
त्यांचं काय म्हणणं आहे हे मला ऐकायचं आहे, कारण का मी लिगल एक्सपर्ट नाही आहे, मी लोकांचा प्रतिनिधी आहे. आणि मला असं खरं वाटतं की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह लोकांमध्ये काही फरक नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्ही जनतेचे सेवे करण्यासाठी लोक आम्हाला पाठवतात. आम्हाला स्पेशल प्रिव्हिलेजेस का द्यावेत? काय इम्युनिटी लॉची आम्हाला मिळाली? मी जर गुन्हेगार आहे, मी हॅबिच्युअल, ती म्हणजे प्रशासनाचा, सत्ताधारी पक्षानं प्रशासनाचा चुकीचा उपयोग करून जर खटले दाखल केले तर. खरं तर या दोन्ही पाहुण्यांशी आपला संपर्क काहीसा तुटतोय. त्याला कारण आहे दिल्ली आणि बडोदा, ज्या दोन्ही ठिकाणून हे पाहुणे आपल्या बरोबर आहेत, त्या ठिकाणी प्रचंड पाऊस कोसळतोय, त्यामुळे या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. दोघेही पाहुणे आपल्या बरोबर आहेत, पण एका ब्रेकची वेळ झालेली आहे. विश्वंभर चौधरी आणि आसिम सरोदे, खरं तर हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. जर असं झालं तर काय, त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ही गोष्ट देखील विश्वंभर चौधरींनी उपस्थित केलेला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे आतापर्यंत कायदे मंडळानं हे का केलं नाही, न्यायालयानं करायची वेळ काय यावी लागली, याचं उत्तर देखील द्यावं लागेल. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, ते कधी ना कधी सत्तेत होते. राजकीय व्यवस्थेला मारलेली ही सणसणीत चपराक आहे का? उत्तर भरतकुमार राऊतांकडूनही घेऊयात. एका ब्रेकची वेळ झाली. झी 24 तास एक पाऊल पुढे.